केलं. Good morning, all of you. Today we learn about how to perform the LR0 parsing table. Now, for this parsing technology, we require to follow this 5 steps. First of all, augment the grammar and numbering. Then draw DFT. Then make the parsing table. Then stack implementation, and last step we are doing as a parsing tree. Now, in exam, this type of question is given. E belongs to capital BB and B belongs to small cb dash B. And one string is provided to us and we require to pass this string. Now, how to make the LR parser? I am writing the first step. Step 1 is the augmented grammar. Means what? The string is given to you as a E belongs to BB. Augment means what? You require to first of all पहिल्यांदा जे दिलेली स्ट्रिंग आहे त्याचा तुम्हाला कॉम्प्लिमेंट करावा लागतो. Augment means E is your first node. You require to give the complement of E and write that E is belonging to E itself. This line is called as the augmented grammar. Next one आहे तसंच क्वेश्चन मधल्याच स्टेप्स आहे तशा लिहायच्या. E belongs to BB and B belongs to small c capital B and or D. Now this is our step number 1 and the give number for E. Always remember, give starting number is given from the 0. So this is the 0 statement. Second one is the first statement. In this grammar, 2 statements are included. So give the number 2 for this and 3 for this. Understand step number 1? Next one, we require to draw the DFT diagram for this grammar. So how to draw DFT? Lot of students get lot of confusion about this DFT diagram. So listen carefully and मी छोट्या छोट्या ट्रिक्स सांगणार आहे तुम्हाला ज्या तुम्हाला DFT ड्रॉ करण्यासाठी रिमेंबर करायला लागतील. फर्स्ट ऑफ ऑल in DFT write down this statement as it is. E bar produces E. DFT ड्रॉ करताना कंपल्सरी आपल्याला एक डॉट ऑपरेटर प्रत्येक लाईनच्या अगोदर येतो आणि हा डॉट ऑपरेटर काय करतो? एक स्टेप लक्षात ठेवा. डॉट ऑपरेटर म्हणजे काय? तो त्याच्या जवळच्या असणारा नोड ओपन करण्याचा प्रयत्न करत असतो. हा डॉट ऑपरेटर काय सांगतो? ओपन द नियरेस्ट नोड. Second step, this dot operator wants to win always. म्हणजे त्याला प्रत्येक वेळेला पहिला नंबर काढायचा असतो. त्यामुळे त्याला या पोझिशन वरती जायचं असतं आणि तो थर्ड स्टेप तो एकदम जंप करत नाही त्या पोझिशन वरती. स्टेप बाय स्टेप तो जाणार. आणि हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा DFT ड्रॉ करू शकता. ना पहिल्यांदा आपण काय घेतलं? E bar is equals to E. They give the compulsory dot operator. Now dot operator म्हणजे काय? नियरेस्ट नोड ओपन करा. नियरेस्ट नोड कोण आहे? E. So E equals to capital B
बिलॉंग्स टू सी बी बार. या डॉटला जर पुढे जायचं असेल तर कोणाला पास करायला लागेल? सी ला. त्यामुळे जर त्यानं सी ला पास केलं तर तो कसा दिसतो? बी बिलॉंगिंग्स टू सी डॉट बी. हा डॉट इकडे आला. देन एकाच वेळेला दोन्ही प्रोडक्शन आपण लिहू शकत नाही. देन डॉट ऑपरेटर काय करतो? जवळचा नोड ओपन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे बी इम्प्लॉइज टू काय आहे? सी बी डॅश बी. सो यू ऑल्सो रिक्वायर हियर सी बी डॅश. अगेन राइट डाउन दिस. नेक्स्ट वन. आता फक्त हे राहिले. हा डॉट ऑपरेटर जर बीच्या पुढे येण्याचा प्रयत्न केला तर काय होणार आहे? बी एम्प्लॉइज टू बी डॉट. आता इथे लक्ष द्या. इथे ई डॉट आणि बी डॉट हे शेवटच्या नोड्सला आले. त्यामुळे याच्या पुढे यांचा डीएफटी जाणार नाही. ते आता आपल्याला दोनच कॉम्बिनेशन्स बघावे लागतील. इथे आहे बी डॉट बी. हा डॉटला जर इथे जायचं असेल तर कोणाला क्रॉस करावं लागेल? या बी. मग ती एंटिटी कशी दिसणार? ई एम्प्लॉइज टू बी बी अँड ए डॉट. आता हा डॉट झाला म्हणजे डॉट फर्स्ट पोझिशन मध्ये आला. त्यामुळे ही देखील आपली डीएफटीची एंटिटी कंप्लीट झाली. हे कोणती रिमेनिंग आहे? ई. जर सी ला पुढे जायचं असेल तर इथे लक्ष द्या. आता बी हा डॉट जर पुढे जायचं असेल तर सी ला क्रॉस करावं लागेल. आणि एंटिटी कशी येते? सी डॉट बी. सी डॉट बी हा बी आहे ते तो ओपन केला तर आपल्याला पुन्हा काय मिळणार? सी बी डॅश डी. म्हणजे हे प्रोडक्शन आणि हे प्रोडक्शन सेम आहे. त्यामुळे इथे काय करायचं? हा ॲरो इकडे गेला आणि कोण हे करतंय? कोण ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतोय? सी. ओके. नाव दिस D1. If B employs to D bar. हा जर D चा पॉइंटर पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर काय होणार आहे? B employs to D dot. आणि हेच प्रोडक्शन कुठे आहे? इथे. त्यामुळे या दोन वेगवेगळे प्रोडक्ट्स न करता आपण काय करणार आहे? सेम प्रोडक्ट मध्ये त्या फील्ड्स ऍड करणार. ते दिस goes to the this. Okay. Now only this field is remaining. आता हा डॉट जर पुढे जाणार असेल तर काय होणार आहे? सी बी डॉट. ओके. सी बी डॉट. सो इथून जर बी च्या पुढे गेला तर प्रोडक्शन कसं असणार आहे? बी एम्प्लॉइज टू सी बी डॉट. देन हा बी आहे तो ओपन झाला. बी काय करतोय? सी बी डॉट. लास्टला आहे त्यामुळे हे प्रोडक्शन काय करणार? ओनली now listen. This field is open. Now C हा डॉट जर इथे जायचं असेल तर तो काय प्रोड्यूस करतो? C डॉट B B डॉट B. म्हणजे काय करतो? पुन्हा तो प्रोडक्शन काय होणार आहे? B इक्वल्स टू हा डॉट इथे
table. Then we will write here state, action and input. State, input and action. State, input and action. In this state, how many states are there? किती स्टेट तयार झालेले DFT मध्ये? I6. So इथे आपल्याला सगळ्या स्टेट तयार लागतील. I0, I1, I2, I3, I4, I5 and I6. Then state, action, good. Then pass. For passing table, I am going from first of all clear that action column and then go to column. Otherwise, there makes a confusion too. So draw this table. Now listen. In state, you require to write the small nodes. Small nodes is what? Here. These are the actions. And these are the rules. And here you require to write the small nodes. Small nodes in our given example C, D, D are the small nodes and capital nodes are the B, B and E. So in action table here you require to write the small nodes, child nodes, CD and compulsory you require to write $sign. And then in go to B is there and E is there. Okay. Now how to perform this action table? For this action table you require to see this DFT diagram. Okay. आता I0 to C कुठे जातोय? I3 ला. I0 मधून C I3 ला जातो. So I0 to C कुठे जाणार आहे? I3. Then you require to write here instead of I, S is required to write. S is denoted as a shift and where you shift S3. Then I0 to C. I0 to D. कुठे जातोय? I4 ला. So right here S4. Next I1 कुठे आहे? इथे. आता I1 मधून कोणताच एरो बाहेर जात नाही. त्यामुळे I1 चे कोणतीही फील्ड येणार नाही. Then I2. Where is I2? I2 is here. I2 मधून C कुठे जातोय? I3 ला आणि D कुठे जातोय? I4 ला.
I4 ला जातो. त्यामुळे इथे काय येणार S3 and S4. Then I3. Where is I3? Here. I3 मधून C. I3 मधून C. पुन्हा स्वतःलाच येतो. त्यामुळे काय असणार आहे S3. आणि I3 मधून D. I3 मधून D जातो का? नाही. ओके. Then I4. I4 ही. I4 मधून कुठलेही एरोज बाहेर पडत नाही. I5 मधून पण नाही आणि F6 मध्ये पण नाही. आता इथे आपल्याला R ची कन्सेप्ट घ्यावी लागते. R means what? I5 कोणता आहे? B. I4 B belongs to D and B belongs to D. The number is given to B belongs to D. The number is given as a 3. So you require to write here R3. कोणता नंबर आहे? B belongs to D ला 3 हा नंबर दिलाय आणि तोच नंबर आपल्याला इथे घ्यावा लागतो. आणि R म्हणजे काय? रिड्यूस. देन I4 चा D. I4 चा D मध्ये जे इथे आलं तेच आपल्याला सगळ्या कॉलम मध्ये भरावं लागतं. R3 R3. आता I5 होईल. I5 मध्ये काय होईल? इथे हां E belongs to BB. किती नंबर दिलाय? 1. सो I5 मध्ये आपल्याला नंबर काय घ्यावा लागेल? R1 आणि तोच नंबर आपल्याला पुढे द्यावा लागेल. देन I6 B belongs to CB. हे कॉम्बिनेशन नंबर किती आहे? 2. I2 वरती जातो. परंतु आपल्याला O2 मध्ये लिहिताना इथे S2 लिहायचं नाही. डायरेक्ट इथे नंबर घ्यायला 2. हां. देन E कुठे जातो? I0 चा E. I0 चा E कुठे जातो? 1 वर. मग आपण काय घेणार इथे डायरेक्ट नंबर. हां. देन I1 मध्ये कुठलेही एरोज बाहेर पडत नाही. देन I2 मधून B कुठे जातो? I5 म्हणजे इथे नंबर काय येणार? 5. देन I2 मधून E जातोय का? नाही, म्हणजे इथे काहीच येणार नाही. देन I3 मधून B. I3 मधून B कुठे जातो? 6 वर. हां. देन I3 मधून E जातो का? नाही. देन I4 I5 I6 I4 I5 I6 या कॉम्बिनेशन मधून कुठलेच एरो बाहेर येत नाही. त्यामुळे हे एवढंच टेबल आपल्याला तयार होतं. आणि आपल्याला कंपल्सरी जिथे आपण डॉलर साइन ऍड केलंय तिथे ऍक्सेप्टचा एक द्यावा लागेल. आणि हे का घेतो हे आपण पुढे बघू. हां. नाव दिस इज अ कंप्लीट स्टेप नंबर 3. हाऊ टू प्रिपेअर द stack, prepare the parsing table. Next one, we are preparing the stack. For preparation of stack, as I told you in the class, you require to write here. This is the step number 4, stack preparation. Stack, then input,
passing, SLR passing, PLR passing require compulsory $sign and 0, and write the string, given string here into stack as a input. Small cc d and then dot. आता कसं करायचं, इथे 0 चा c काय प्रोड्यूस होतो, 0 चा c s3 म्हणजे आपण काय म्हणतो shift. Then action is taken as a shift काय केलं, c ने काय प्रोड्यूस केलंय s3. Then you require to write here c employs to s3. Then इथे $0 हा c इकडे ट्रान्सफर झाला आणि राहिलेली स्ट्रिंग काय येणार, c d and dot. Now again check, c you require to write this c here. कोणी प्रोड्यूस केलंय, शिफ्ट केला c चा 3, c is employed to s3 आणि 3 नंबर आहे तो आपल्याला इथे द्यावा लागतो. then 3 चा c म्हणजे r3 चा c काय होतो तो s3. again you require to write here shift s3 आला म्हणजे c employs to s3 again. हा पुन्हा c इकडे शिफ्ट होणार, $0 c3 c ला इकडे शिफ्ट केलेले कोणी s3 म्हणजे नंबर किती आहे त्याचा 3. ओके, then write the remaining string as it is. Next one 3 to d, very clear, 3 to d, yes, correct. 3 to d, so shift c employs to d employs to s4. हा d शिफ्ट करतो ना, d employs to s4. मग स्टॅक मध्ये काय करणार, 0 c3 हा d इकडे गेला आणि नंबर किती आहे त्याचा 4. then write the remaining string as it is. next one 4 to d, r3, r means reduce. आता इथे 3 नंबरच्या एंटी लेने आपण 3 कशाला दिलाय, b belongs to d, तो नंबर आपल्याला इथे घ्यावा लागतो. reduce b employs to d. म्हणजे हा d इकडे गेल्यानंतर हा d आहे ना, इथे आपल्याला काय म्हणावं लागेल b. in the place of d को we require to write here e. now आता b च्या पुढे नंबर आहे का, नाही. तो नंबर आपण कसा लिहितो, पाठीमागे कोणती आहे, b च्या पाठीमागे 3. मग b 3 of b हे बघायचं, 3 of b किती आहे 6 आणि तो नंबर इथे द्यायचा. आपल्याकडे नंबर नव्हता, तो नंबर आपण घेतला, b च्या पाठीमागचा नंबर बघायचा आणि 3 of b मध्ये किती आहे 6. नाव इथे आले तसंच 6 of d are 2. so again reduce